हॅलो 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता
घे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी 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 हळू हळू चला अरे अरे हळू हळू चला हळू हळू चला हळू हळू चला कोणी कुणाशी न बोला कोणी कुणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी 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 तुका म्हणे साठा गाठी म्हणे साठा गाठी तुका म्हणे साठा गाठी म्हणे साठा गाठी तिने नका भरू पोटे 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 आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी विठ्ठला 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 कुंडली कमरला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज सच्चिदानंद सद्गुरु भगवान क्रांतिकारी संत इंद्रदेवजी महाराज भगवान भोलेनाथ महाराज की जय. चला मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळू हळू चाला कुणी
कुणी कुणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी विठ्ठल विठ्ठल प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवूनी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू शारजा जी चतुराननाची आत्मजा तिचे निवाक सिद्धी सहजा तिच्या चरणोजा नमन आता बंधू रंगभूमिका कीर्तनी उभी होते लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान मनोनी आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे महायोग पीठे तठे भीमरत्या वरम पुंडलिकाय दातो मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमाला करू
चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्राय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। राधा मेरी मात है, पिता मेरो घनश्याम, इन दोनों के चरणन में मेरो बारंबार प्रणाम। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वरा नित्याय चित्ताय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। ओम नमः शिवाय, कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुपारी तुझवीन शंभो मज कोण तारी। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। लंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुज तेजस्पुर दिक्प्रदेशं विदीन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयाचे जनी जन्मनामात झाला जयाने सदा वासनामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती। नमस्कार माझा सच्चिदानंद सद्गुरु भगवान माऊली मूर्ती। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेसाठी भगवत निरूपणासाठी भगवत चिंतनासाठी नवे नवे तर भगवान हृदयेश्वर महादेवाच्या सेवेसाठी तुम्हा सर्व संत सज्जनांच्या मायबापांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय देवमान्य संत संतमान्य संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा भगवंताने गोकुळात केलेल्या काही लीलांचं वर्णन करणारा गोपाळांप्रती भगवंताचा असलेला भाव प्रकट करणारा अभंग आज प्रस्तुत सेवेसाठी निवडला आहे। विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला मला सर्वांनाच ज्ञात आहे की आपण इथे कशासाठी जमलो आहोत, पण सांगण्यासाठी तुम्ही मला एवढ्या लांबून बोलवलंय, बरोबर ना? महाराज ओळखीचे आहेत का? नाही, अजिबात नाही. बरं, एवढ्या लांबून सांगण्यासाठी बोलवलं, पण तसा नियम आहे, दंडक आहे संप्रदायाचा, आणि म्हणून
संप्रदायाच्या न्यायाप्रमाणे अल्पसा परिहार देणं वगद्याचं आत्य कर्तव्य आहे, तथा ते उचितही ठरेल. म्हणून श्री हृदयेश्वर महादेव मंदिर महाशिवरात्रीनिमित्त त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन सालाबाधाप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून अखंड अविरतरित्या आपण करत असतो आणि याही वर्षी मोठ्या उत्साहात आपण सर्वांनी हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी साजरा केला, आयोजित केला. कालच महाशिवरात्री होऊन गेली आणि आज सोमवारसारखा, आज मी म्हणते सोमवती अमावस्यासुद्धा आहे आणि या सोमवारच्या पावन पवित्र पर्वकालावर या सप्ताहाची आपली सांगता आज या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून सांगतेचं कीर्तन म्हणून आज या ठिकाणी काल्याच्या कीर्तनासाठी मला आमच्या पप्पूदादांनी फोन केला आणि आमंत्रण दिलं. तसं इथून मागे आमंत्रणाची गरज नव्हती, पण आता भावाने फोन केला आणि या ठिकाणी कार्यक्रमासाठी तुम्ही सर्वांनी, आमचे कांडेकर काका असतील, जगताप सर असतील, जगताप मॅडम असतील, पप्पूदादा असतील, महाजन काका असतील, आमच्या दोघं वहिनी आहेत, सर्वजणांनी या ठिकाणी, आमची चव्हाण मावशी आहे, अशी रागात बघती माझ्याकडे माझं नाव घेतलं नाही म्हणून, सर्वांच्या तुमच्या सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली महिला भजनी मंडळाच्या वतीने, श्रीकृष्ण भजनी मंडळाच्या वतीने आणि हृदयेश्वर महादेव भगवंताच्या वतीने ही सेवा माझ्यापर्यंत आली आहे. खरं जर सांगायचं गेलं तर आज प्रश्न असा आहे बाबा, पत्रिका पाहिली तर सगळे दिग्गज मोठे मोठे नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं इथं होऊन गेली आणि तुम्ही काय केलं माहिती आहे का? कीर्तनकार सगळ्यात छोटा पण जबाबदारी सगळ्यात मोठी दिली. आज काय केलं? काल्याचं म्हणजे सांगतेचं, आज प्रसादाचं कीर्तन. काल्याचं कीर्तन म्हणजे काय आहे? भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. ज्याने माझ्या महादेवाची सेवा केली, ज्याने सद्गुरूची सेवा केली, संत सज्जनांची सेवा केली, त्यालाच प्रसाद भेटत असतो बरं का. आणि म्हणून आज प्रसादाच्या कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामरापर्यंत येऊन आपण पोहोचवली. नियोजित वेळेमध्ये अगदी थोडाच कालावधी आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे, कारण कालपासून बऱ्याच जणांची महाशिवरात्रीसुद्धा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आपल्याला लवकरच प्रसाद घ्यायचा आहे. पण आजचा प्रसाद काही साधासुद्धा सर्वसाधारण हा प्रसाद नाही. काल्याचे निमिषे देवजळी झाले मासे. ह्या प्रसादासाठी भगवंतांनी सुद्धा माशाचं रूप धारण केलं, देवांनी सुद्धा काय केलं? भगवंताचं माशांचं रूप धारण केलं, पण तरी त्यांना सुद्धा हा प्रसाद नशिबात मिळाला नाही. असा प्रसाद आज तुम्हाला आणि मला या ठिकाणी काल्याचा प्रसाद भेटणार आहे. तो आपल्याला सगळ्यांना श्रवण करायचा आहे, पण त्याआधी संप्रदायाचा नियम आहे, चरित्र ते उच्चारावे देवे गेले गोकुळी. असा आहे, कीर्तन 1.5 दिवसाचा सप्ताह असला, 3.5 दिवसाचा असला, 7 दिवसाचा असला किंवा चातुर्मास जरी असला तरी त्या सप्ताहाची, नामसप्ताहाची, अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ही काल्याच्या कीर्तनानेच होत असते. आणि म्हणून आजचं आपलं हे काल्याचं कीर्तन या ठिकाणी आपण सर्वजण श्रवण करणार आहोत. बघा, रात्रीच आपण ज्यांचं कीर्तन श्रवण केलं असे गुरुवर्य असणारे बीडवरून आलेले पोपळे बाबा, आज रात्री तब्येत बिघडली, 1:30-2 वाजेपर्यंत ते आजारी होते, तब्येत बिघडलेलीच होती, तरीसुद्धा आज ते लेकराच्या कीर्तनासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचे देखील आभार मानेल. तसेच सद्गुरूंनी कार्य दिलं आहे, आईवडिलांनी परंपरा दिली आहे, पण ते कार्य अखंड अविरत पुढे चालत ठेवण्यासाठी माझे पती असतील, आईदादा असतील, बघा इकडे तर कौतुक होतंच, माहेरी तर कौतुक होतंच, पण सासरीसुद्धा कीर्तनकार इतका लाडका आहे की आज ननंदबाईसुद्धा कीर्तनाला आल्या आहेत आणि ननंदबाईंसोबत आमचे दादासुद्धा या ठिकाणी कीर्तनाला आलेले आहेत. म्हणून त्यांच्याही चरणी नतमस्तक होईल, त्यांचेही आभार मानेल. तसेच तुम्ही सर्वजण या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित झालेली मंडळी,
ही मंडळी तर गेल्या 3-3.5 दिवसापासून आजचा 4था दिवस आहे. अहोरात्र रात्रंदिवस यांचं फक्त कार्यक्रम होण्यासाठी, कार्यक्रम कसा होईल, कसा पार पडेल यासाठी ही लोक तळमळ करत असतात. तसेच आमचे कनसे बाबा असतील, आमचे किशोर महाराज असतील, जगताप सर असतील, बीडवरून आलेल्या मावशी, नाव काय मावशींचं? चंदा मावशी, त्या देखील आमच्या खेताडे ताई आहेत, देशमाने महाराज आहेत, आमचे जाधव बाबा आहेत, त्यानंतर आमचे दुसरे जाधव बाबा ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरीचं आपलं शिवलीलामृताचं पारायण, नगरात सप्ताह कुठेही असला तरी पारायणाचं काम बाबांचंच असतं आणि म्हणून बाबासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांच्याही चरणी नतमस्तक होईल. माझ्या सर्व सच्चिदानंद सद्गुरू महिला भजनी मंडळाच्या माता, नाव प्रत्येकाचं घ्यावं वाटतंय पण काय करावं, घड्याळाचा काटा थांबत नाही, म्हणून प्रत्येकाचं नाव मला घेणं शक्य नाही. तुम्हा सर्वांच्या चरणावर एकच गोष्ट सांगून जाईल. बघा, आज या गादीवर उभं राहण्यासाठी, मी या गादीवर उभी आहे यासाठी माझ्या सद्गुरूंचे मोठे उपकार आहेत, माझ्या सद्गुरूंची मोठी कृपा आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या ज्या महिला माता माझ्या मागे उभ्या आहेत या माऊल्यांची जास्त कृपा आहे. कधी जर मी कीर्तनाच्या अभ्यासाला नकार दिला असेल तर 8-8 दिवस ह्या माझ्याशी बोलत नव्हत्या. आमच्या बोराडे मावशी, तुला नाही कीर्तन करायचं ना, बोलू नको माझ्याशी, असं म्हणून यांच्या खटाटोपातून उभा राहिलेला हा कीर्तनकार आहे. मी आळंदी पंढरपूर कुठेही शिक्षण घेतलेली कीर्तनकार नाही. या माऊल्यांच्या कृपेने, माझ्या सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली बाबांच्या कृपेने आज या ठिकाणी या नारदाच्या गादीवर उभी आहे. लाडकी लेक मी संताची हो, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची हो, लाडकी लेक मी संताची, माझ्यावर कृपा बहुतांची, माझ्यावर कृपा बाबांची, लाडकी लेक मी संताची हो, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची हो, लाडकी लेक मी संताची. माझ्या सद्गुरूंच्या कृपेने आज जशी काही बाबा करून घेतील ती सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. आजच्या कीर्तनाला नियम असा आहे, तुमचं कीर्तन पाठ झालंय, भगवंताने जन्म का घेतला, कशासाठी घेतला, भगवंताने काय काय लीला केल्या, काय काय नाही केल्या, या सर्व कीर्तन तुमचं पाठ झालंय. पण आजच्या कीर्तनाला नियम आहे, आजच्या कीर्तनाला मर्यादा आहे. चरित्र ते उच्चारावे, देवे केले गोकुळी. भगवंताने जे चरित्र गोकुळामध्ये केलं, मथुरेतलं नाही, वृंदावनातलं सुद्धा नाही, गोकुळामध्ये भगवंताने जे काही लीला चरित्र केलं त्याचंच उच्चारण आजच्या कीर्तनामध्ये झालं पाहिजे, असा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे, नियम आहे. बघा, भक्ती प्रेमाविन गोष्टी इतर न कराव्या. संतांच्या घरची कीर्तन मर्यादा आहे आणि म्हणून त्या मर्यादेला अनुसरून, कारण लेक संतांची आहे म्हणून मर्यादेला अनुसरून कीर्तन करेल. तसेच आमचे साहेबराव बापू मंडळ, आम्हा सर्व लेकींवर मुलीप्रमाणे प्रेम करणारे आमचे काका या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे देखील स्वागत, त्यांचे देखील आभार मानते आणि सेवेला सुरुवात करते. बघा, आज याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. भगवंत सांगतोय काय करावं लागेल, तुम्हाला माझ्याच मागे यावं लागेल, याशिवाय पर्याय नाही. पण त्यासाठी काय करावं लागेल, भगवंताला अवतार घ्यावा लागेल. अजून भगवंताचं अवतार कार्य झालं नाही. अवतार घ्यायचा आहे. अवतार कशासाठी घेतो भगवंत, धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना. आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी भगवंत अवतार घेत असतो. पृथ्वीवर माजलेला हा जो काही अधम आहे, अधर्म आहे, तो भगवंताला सहन होत नाही. वत्सरूपी धेनू ब्रह्मापाशी जाय. काय झालं, या पृथ्वी मातेने, या पृथ्वी मातेला आपण दिवसभर पायाने तुडवतो, खेळतो, बागडतो, लहान लेकरं तिच्यावर खेळतात, पण त्या सर्वांचेच तिला कधीही कष्ट होत नाही. पण थोडा जरी अधर्म या ठिकाणी घडला, थोडं जरी पुण्य पृथ्वीवर वाढायला लागलं, ते पृथ्वीला त्याचा भार सहन होत नाही. मग ती कुठे जाते, ती ब्रह्मदेवाकडे जाते आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, भगवंता आता काय करावं लागेल, तुम्हाला अवतार घ्यावा लागेल, कारण आता हा भार माझ्याच्याने काही पेलवला जात नाही. भगवान परमात्म्याने ठरवलं अवतार कार्य करायचे, अवतार घ्यायचा आहे. भगवंताने त्याप्रमाणे नियोजन करायला सुरुवात केली. बघा, वसुदेव देवकी मातेच्या पोटी
8वा म्हणून त्या ठिकाणी भगवंताने अवतार घेतला. कितवा अवतार झाला भगवंताचा? 8वा अवतार झाला. ज्यावेळेस देवकी उपवर झाली होती आणि देवकी ही कंसाची चुलत बहीण बरं का. देवकीचं लग्न करायचं म्हणून कंस आता चिंतातूर झाला. आपली बहीण कोणाला द्यावी, आपल्या बहिणीचा विवाह कोणासोबत करावा, आणि म्हणून त्या ठिकाणी चिंतातूर झालेला कंस विचार करू लागला. आणि त्याच्या डोक्यात सहजच विचार आला की अरे, इतर दुसरीकडे कोणाकडे देण्यापेक्षा आपलाच मित्र आहे वसुदेव, आणि वसुदेव हा अतिशय लहानपणापासून चांगला माझा मित्र आहे आणि त्याच्याशीच आपल्या बहिणीचा विवाह करावा. म्हणून त्या ठिकाणी कंसाने निश्चय केला की आपल्या बहिणीचा विवाह त्या ठिकाणी देवकी मातेशी करायचा, देवकी आणि वसुदेवाचा विवाह करायचा. मग काळ ठरला, तिथी ठरली, वेळ ठरली. मोठ्या धामधूममध्ये त्या ठिकाणी लग्न सोहळा पार पडला. आणि लग्न सोहळा पार पडला त्यानंतर आपल्या बहिणीच्या रथाचं सारथ्य स्वतः करून जायचं म्हणून कंस त्या ठिकाणी सारथ्य करतोय आणि बहिणीची पाठवण त्या ठिकाणी करतोय. करत असताना रस्त्यामध्येच जात असताना आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. काय सांगितलं कंसाला? म्हणे अरे बाबा, तुझ्या बहिणीची इतक्या प्रेमाने पाठवण करतोय, ज्या बहिणीच्या इतक्या प्रेमाने तू त्या ठिकाणी लग्न सोहळा आनंदात पार पाडला, पण हिच्याच पोटी येणारा 8वा पुत्र जो आहे तो काय करणार आहे? तुझा वध करेल, तोच तुझा काळ बनेल. मला सांगा, जेव्हा जीवावर बेतते तेव्हा माणूस स्वतःचाही विचार करत नाही, स्वतःचाच विचार माणूस त्या ठिकाणी करतो. ती पाठची बहीण जरी असली तरी तिचा विचार त्या ठिकाणी करत नाही, आणि देवकी तर चुलत बहीण होती. म्हणून कंसाने काय केलं? खड्ग उचललं आणि त्या ठिकाणी मारायला सुटला. कोणाला? देवकी मातेला. खड्ग घेतलं, घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरिला वासुदेवे. वासुदेव भगवंताने हात धरला आणि सांगितलं, अरे, जरीही काही घटिकापूर्वीच हिचा विवाह माझ्याशी झालेला असला तरी सुद्धा ही माझी काय आहे? जबाबदारी आहे. बघा, या न्यायाने माझी जबाबदारी आहे. म्हणून वासुदेवाने सांगितलं, तुला हिच्यापासून त्रास नाही ना? हिच्या पोटी येणारा जो पुत्र आहे, हिच्या पोटी येणारी जी संतान आहे ती तुला त्रास देणार आहे, तिच्यापासून तुझा वध होणार आहे, तिच्यापासून तुझा मृत्यू होणार आहे ना. म्हणून काय कर, या आम्हाला जे काही वैवाहिक जीवनामध्ये इथून पुढे होणारे जेवढे काही आमचे लेकरं आहे, जेवढे काही आमचे संतती आहे, त्या सर्व मी काय करेल तुझ्याकडे आणून देईल, पण तू देवकीला मारू नको. कारण काय झाली, आता त्याची जबाबदारी झाली आहे. म्हणून कंसाला सांगितलं की तू देवकीला मारू नको. मग देवकीला न मारण्याचं ठरलं आणि कंसाने काय केलं? वासुदेव देवकीला दोघांनाही बंदीशाळेमध्ये त्या ठिकाणी ठेवलं, बंदीशाळेमध्ये टाकलं. पहिलं बालक जन्माला आलं आणि कंसापर्यंत निरोप पोहोचला की वसुदेव देवकीचा काय झाला? त्या ठिकाणी पहिली पुत्र संतान त्या ठिकाणी आलेली आहे. वसुदेव लगेचच तडाताड चालत कारागृहामध्ये गेला आणि कारागृहामध्ये गेल्यानंतर त्यांनी काय केलं? त्या ठिकाणी त्या बालकाला बघितलं आणि बालकाला बघितल्याबरोबर कंसाच्या मनामध्ये प्रेम जागृत झालं. काय झालं? प्रेम जागृत झालं. म्हणे अरे, हिच्या पोटी येणारा 8वा मला मारणार आहे ना, मग ह्या पहिल्याने माझं काय केलं? पण त्या ठिकाणी नारद मुनी आले आणि नारद मुनींनी सांगितलं की काय करा म्हणे, जर पुढून मोजले तर शेवटचा आहे तो 8वा येऊ शकतो, आणि जर मागून मोजायला सुरुवात केली, कारण चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, त्या भगवान परमात्म्याच्या लीला त्यालाच कळू जाणे, कोणी समजत शकत नाही. चतुरांचा शिरोमणी आहे तो, त्यांनी जर मागून पुढे मोजायला सुरुवात केली तर पहिला आहे तो काय असू शकतो? 8वा येऊ शकतो. म्हणून तू काय कर, पहिल्या सुद्धा बाळाला मारून टाक. साठी केलं असेल नारद मुनींनी असं? नारद मुनी म्हणतात की याचं पुण्य जे आहे ते जर वाढत गेलं तर याचा पापाचा घडा भरणार नाही, भगवंताचा अवतार कार्य होणार नाही. म्हणून त्याचा पापाचा घडा भरण्यासाठी नारद मुनींनी सांगितलं की काय कर, ह्या पहिल्या बाळाला सुद्धा, पहिल्यालाच नको तर सगळ्याच बाळांना तू मारून टाक. कारण जर मोजायला देवाने कुठून कशी सुरुवात केली तर कोणताही 8वा येऊ शकतो. म्हणून पहिला मारलं, दुसरं मारलं, तिसरं मारलं. अतिशय क्रूररित्या त्या ठिकाणी देवकीच्या 6 बाळांची कंसाने निर्दयीपणे हत्या त्या ठिकाणी केली. 6वा जो गर्भ होता तो योग मायेने रोहिणी मातेच्या गर्भामध्ये स्थापित केला.
तो बलराम दादांचा. आणि आता 8व्याचा जन्म होणार आणि म्हणून 8व्याचा जन्म होत असताना अलौकिक असं तेज त्या ठिकाणी त्या देवकी मातेच्या चेहऱ्यावर दिसत होतं. अलौकिक तेज होतं, खूप तेजस्वी सुंदर अशी ती माता दिसू लागली. भगवान परमात्मा जन्म घेणारे. मला सांगा, एखादी गरोदर स्त्री जर आपल्यासमोर दिसली तर तिचं तेज काहीतरी विलक्षण आपल्याला पूर्वीच्या महिला सांगून जायच्या. सहजच ती स्त्री दिसली तरी पण ओळखून घ्यायच्या, माहीत नसेपर्यंत की हिच्या चेहऱ्यावरचं तेज सांगतंय की ही काय आहे, गरोदर आहे. त्या मातेच्या चेहऱ्यावर वेगळं तेज एक त्या ठिकाणी निर्माण होतं. आणि तसंच आता साधारण बालक जन्म घेणारं तरी मातेचं तेज त्या ठिकाणी बदललेलं असतं. तर ह्या भगवंत जन्म घेणार असणाऱ्या मातेचं तेज किती अलौकिक असेल, किती विलक्षण असेल. आणि असं सुंदर असं त्या ठिकाणी ती दिसत होती. आणि जसं जसं कंस आता 8वा येणार होता ना, म्हणून कंस काय करायचा, पुन्हा 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 तिच्या कारागृहाकडे चक्रा मारायला सुरुवात करायचा की कधी प्रसूत होईल आणि या बालकाला मी काय करेल, कधी याचा वध करेल, म्हणजे माझी काय होईल, सुटका होईल. मग काय केलं, सुटका होईल यासाठी त्याने बघितलं, अलौकिक असं देवकीचं तेज त्या ठिकाणी त्याला दिसत होतं. आणि तो वेळ आली, ती वेळ ठरली. अष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्रावर भगवंताने अवतार घेण्याचं ठरवलेलं होतं. बरं मला सांगा, रात्री 12 वाजता भगवंताने जन्म घेतला कशासाठी हो? पहिला जन्म जो भगवंताचा आधीचा झाला होता राम अवतारामध्ये, तो झाला होता सूर्यवंशामध्ये. आता भगवंताला जन्म घ्यायचा होता चंद्रवंशामध्ये. म्हणून रात्रीच्या 12 वाजता रोहिणी नक्षत्र सगळ्यात मुख्य, ह्या ज्या चंद्राच्या पट्टराण्या आहेत, या राण्यांमध्ये रोहिणी ही पट्टराणी आहे. आणि या रोहिणी नक्षत्रावर भगवंताने आता त्याच्या वंशात जन्म घ्यायचा आहे म्हटल्यावर काय केलं, त्याची जी पट्टराणी आहे ते नक्षत्र जे आहे ते पावन पवित्र असं नक्षत्र त्या ठिकाणी भगवंताने निवडलं. आणि रोहिणी नक्षत्रावर अष्टमीच्या दिवशी त्या ठिकाणी भगवंताने रात्री 12 वाजता जन्म घेतला. गोपाल कृष्ण भगवान की. बरं, भगवंताने जन्म घेतला. आपण जन्म घेत असताना भगवंत काही लहान बालकाच्या रूपात आले नाही. 8 वर्षाची चतुर्भुज अशी मूर्ती देवकी मातेच्या समोर उभी राहिली. वसुदेव देवकी त्या ठिकाणी बघताय आणि सांगतायत, भगवंता अरे बाळ म्हणून तुझा सांभाळ करायचा होता, बाळ म्हणून तुझं संगोपन करायचं होतं, म्हणून तुला मी प्रार्थना केली होती की काय कर, तू त्या ठिकाणी माझ्या पोटी जन्म घे. तू येतानाच आलाय 8 वर्षाचा, तू येतानाच 8 वर्षाचा आला, मी तुला मांडीवर कसं घेऊ, तुझे लाड कसे पुरवू देवा, मी तुझ्या मातृत्वाची वात्सल्याची भावना तुझ्याशी कशी निर्माण करू. तू काय कर देवा, लहान हो ना. अरे देवा तू लहान हो सांगितलं. आणि मग भगवंत म्हणतो, अगं आई लहानच व्हायला आलोय, सगळेच लाड पुरवून घेणार आहे, लहान होऊन काय करेल, सगळेच लाड पुरवून घेणार आहे, पण त्याआधी मला तुला काहीतरी सांगायचं आहे. हे बघ, आता थोड्या वेळात मी लहान होणार आहे, माझा जन्म होणार आहे, त्यावेळेस तू काय कर, मला इथं ठेवू नको, मला काय कर, गोकुळामध्ये नंद बाबाच्या घरी, यशोदा मातेच्या घरी त्या ठिकाणी पोहोचवण्याची तयारी कर. नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला. बघा, हृदयेश्वर भोले बाबाची प्रचिती आपण सगळ्यांनी दरवर्षीच घेतली आहे, पण ह्या वर्षीसुद्धा नर्मदामय होऊन नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आलेले आपले माळुंजकर काका, त्यांचे त्या ठिकाणी स्वागत करते. कुठे होतो आपण, कीर्तनात होतो. वा 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 वा, छान छान. काय सांगितलं, त्या भगवंताला जर डोक्यावर घेतलं तर तो काय करतो, संसार पाशातून 84 लक्ष योनीच्या चक्रातून तुमची माझी सुटका करतो. आणि हा जन्मच तुमचा माझा त्याच्यासाठी झाला आहे की त्या भगवंताचं एकदा तरी यथार्थ दर्शन, कशासाठीच अट्टहास करू नका, याचसाठी केला होता अट्टहास. कशासाठी, शेवटचा दिवस, मूळ शेवटचा दिवस म्हणजे मृत्यू नाही, मृत्यू आला म्हणजे तो आपला
शेवट नाही. कारण काय आहे, हे शरीर आहे, हे सोडलं की दुसरं धारण करण्याचं हा आत्म्याचं काम आहे. पण शेवटचा दिवस जो असेल की ज्या दिवशी त्या भगवंताने, त्या यमाने आपले प्राण नेण्याआधीच तुमचा माझा देह, तुमचा माझा प्राण त्या भगवंतामध्ये विलीन झालेला असेल, त्या भगवंताच्या यथार्थ स्वरूपाचं दर्शन गेल्या 50 वर्षाच्या, 30 वर्षाच्या, 40 वर्षाच्या जे काही जीवन तुम्हाला मला लाभलंय तेवढ्या जन्माच्या कालावधीमध्ये तुम्हाला माझा एकदा तरी त्या भगवंताचं यथार्थ दर्शन व्हावं, त्याची सेवा घडावी. हर विठ्ठल 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 त्यासाठी काय करायचं, माणसाने जीवनात आल्यानंतर अट्टहास करायचा. कशासाठी? कशासाठी? मागच्या महिला मागच्या कशासाठी? त्या भगवंताच्या दर्शनासाठी. शेवटचा दिवस जर गोड व्हावा असं वाटत असेल ना, तर या जन्मामध्ये याची देही याची डोळा एकदा तरी त्या भगवंताचं यथार्थ स्वरूप पाहून घ्या. साधू संत महात्म्यांनी आपल्याला मार्ग दाखवला. साधू संत महात्मे सांगून गेले की तुम्हाला मार्ग जो दाखवला आहे ना, त्या मार्गाने जर गेले तर न पडे गुंता कोठे काही. हा संसाराचा गुंता सगळा सुटत जाणार आणि तुम्ही त्या भगवंताच्या स्वस्वरूपाला, भगवंतामध्ये विलीन होणार, भगवंतालाच प्राप्त होऊन जाणार. देव पहावया गेलो देव होऊन ठेलो. बघा, आज त्या भगवंताशी इतकं एकरूप व्हायचं, इतकं एकरूप व्हायचं का नरेंद्र मोदी जरी इथं आला तरी तुमचं लक्ष कुठं? कुठं? देवाकडे, मोदीकडे. बरोबर. कुठे पाहिजे? त्या भगवंताशी एकाग्र एक चित्त समरस होता आलं पाहिजे. भगवंताच्या मंदिरात गेल्यानंतर एक देव आणि एक मी, हाच भाव. देव आणि मी वेगळा नाही, तोच मी आहे आणि मीच तो आहे. हा समरस भाव ज्याच्या अंतकरणामध्ये, ज्याच्या हृदयामध्ये निर्माण झाला, त्याचा जन्म सार्थकी लागला. विठ्ठल 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 मग काय केलं वसुदेवाने? भगवंताला उचललं त्या ठिकाणी आणि भगवंताला घेऊन गोकुळाकडे निघाले आहेत. गोकुळात पोहोचले. त्या ठिकाणी योगमायेचा जन्म झाला होता. योगमायेला उचललं. पुन्हा योगमायेला त्या ठिकाणी बंदिवासामध्ये, कारागृहामध्ये, कंसाच्या नगरीमध्ये आणण्यात आलं आणि त्या ठिकाणी भगवान गोपालकृष्णाला यशोदा मातेजवळ सोडून त्या ठिकाणी ते निघून आले. बघा, वृंदावनात काय झालं, मथुरेत काय झालं हे तुम्हाला मला बघायचं नाही. आज आपल्याला फक्त गोकुळीचं सुख बघायचं आहे, बरं का. फक्त काय पाहायचं? गोकुळातला सुख सोहळा पाहायचा. भगवंताला यशोदा मातेजवळ ठेवलं. आज नेमकी जी सुईण होती का, सुईण माहिती आहे ना तुम्हाला? हां, आमच्यासारख्या म्हाताऱ्या लोकांना माहिती असेल, बरोबर ना? हां, मग मग काय झालं? ती सुईण जी होती यशोदा मातेच्या प्रसूतीसाठी ठेवलेली, ती सुईण आहे ना, तिला नेमकी आज झोप लागली. झोप कशाची लागली? या बाबांनीच तिला झोपी लावली. भगवंताने आपल्या मायेचा पडदा तिच्यावर टाकला आणि त्या ठिकाणी भगवंताला लीला करायची होती ना, म्हणून त्या सुईणला त्या ठिकाणी झोप लागली आणि बघते, डोळे उघडून बघते तर काय, भगवंताला वाटलं आता किती वेळ असं गप्प पडून राहायचं शांत एकटं, आता थोडासा कल्ला केला पाहिजे ना, देव आला म्हणजे. मग भगवंताने तिच्यावरचा योग मायेचा पडदा हटवला आणि भगवंताने जोरात रडायला सुरुवात केली. सुईण जशी वशी दचकून जागी झाली आणि पाहिलं की यशोदा मातेच्या बाजूला नंदलाला गोपालकृष्ण पडलेलं, गोपालकृष्णाचं अवतरण झालेलं आहे, भगवंताचा जन्म झालेला आहे. पाहिलं आणि त्या ठिकाणी पळतच सुटली. आता कुठे गेली? नंदबाबाकडे. नंदबाबा त्या ठिकाणी गोशाळेमध्ये गोमातेची सेवा करत होते. अजून एक सांगेल बरं का, ज्याने गोमातेची सेवा केली त्याच्या घरी भगवान परमात्मा येत असतो. म्हणून जन्माला आल्यानंतर, मनुष्य देहाला आल्यानंतर एक आईबापाची, दुसरी साधू संतांची, तिसरी गोमातेची, भारत मातेची सेवा माणसाकडून झालीच पाहिजे. ज्याने गोमातेची सेवा केली त्याच्या घरी भगवान परमात्म्याचं अवतरण होत असतं. नंदबाबा गोशाळेमध्ये 9 लाख गाई नंदबाबांच्या होत्या आणि त्या ठिकाणी नंदबाबांचं सकाळी आपलं प्रहरचं साफसफाईचं काम, शेण टाकण्याचं, दूध काढण्याचं काम त्या ठिकाणी चालू होतं. ही सुईण पळतच गेली
सगळ्यात पहिले जायचं, निरोप मीच नंदबाबाला देणार. पण एवढा आनंद कशासाठी होता? नंदबाबा नगराचे राजा होते, पण त्यांना पुत्र संतान नव्हती. आणि नंदबाबाला पुत्र व्हावा यासाठी फक्त घराने नाही, गल्लीने नाही किंवा नगराने नाही, तर संपूर्ण राज्य जे आहे त्या संपूर्ण राज्याने काय केलेला होता? निर्जला एकादशीचं व्रत त्या ठिकाणी गेलेलं होतं. कशासाठी? की आमचा राजा आहे, या राजाची राजगादी सांभाळण्यासाठी त्याला काय व्हावा? वारस यावा, पुत्र व्हावा. म्हणून त्या ठिकाणी त्या राजाला, त्या सगळ्या नगरवासियांनी त्या ठिकाणी उपवास धारण केलेला होता. आणि आज त्या ठिकाणी तो उपवास, त्यांची जी व्रत होतं ते फलाला आलेलं होतं, फळलं होतं ते आज. आणि म्हणून ही सुईण पळत गेली आणि नंदबाबाला सांगू लागली, नंदबाबा, अरे ओ नंदबाबा, लाला भयो लाला. काय सांगितलं? गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या काय झालं? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. त्यांच्या सुखाला आनंदही राहिला नाही, पारावार त्या ठिकाणी राहिला नाही. आणि सांगितलं काय? नंदबाबा, लाला भयो लाला. काय झाला? नंदबाबाला पुत्र झाला. आता नंदबाबांनी ही वार्ता ऐकली. ऐकता बरोबर म्हातारपणात झालेलं लेकरू होतं, वय निघून चाललं होतं. आणि त्यावेळेस भगवान परमात्म्याने येणं केलं. भगवंत सहजासहजी येत नाही, तो लई परीक्षा घेतो बरं का. आपण म्हणतो मी एवढा देवदेव करते, मी एवढा देवदेव करते, पण भगवंतांना लई परीक्षा घेतो. मलाच त्रास. शेजारशी कधी मंदिरात जात नाही पण तिला त्रास नाही, पण मी मंदिरात जाते, देवाला मी अजिबात सोडत नाही, पण मला त्रास दिल्याशिवाय तो राहत नाही. माझे बाबा सांगायचे, बाबा म्हणायचे, बाई जे लेकरू शाळेत जाताना परीक्षा त्याचीच होते. कोणाची होते परीक्षा? ते शाळेत जात नाही, घरी पाळण्यातच खेळतोय, त्याची परीक्षा होते का? नाही. मग त्या परीक्षेसाठी आपण उतरतोय ना, आपण अभ्यास करतोय, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ज्याच्यामध्ये ताकद आहे ना, त्यालाच तो भगवान परमात्मा काय करतो? तपासून घेतो, त्याचीच तो परीक्षा घेतो. आणि म्हणून त्या भगवान परमात्म्याचं अवतरण झालं. नंदबाबाला विशेष आनंद झाला, पुत्र झाला. म्हणून नंदबाबांनी काय केलं? गळ्यात असलेला नवरत्नाचा हार काढला आणि त्या ठिकाणी त्या सुईणीच्या हातामध्ये दिला. आणि नंदबाबा त्या ठिकाणी आता वाड्याकडे पळतच निघाले. जरा चित्र माणसाने डोळ्यासमोर उभं करा, जरा चित्र डोळ्यासमोर आणा की पुत्र झालाय, इतक्या वर्षांनंतर पुत्र झालाय. आणि नंदबाबाला ती वार्ता कळाली. त्या बापाचा आनंद कुठे असेल? पळतच नंदबाबा त्या ठिकाणी निघाले वाड्याकडे जायला. आणि जात असताना आता सुईण एका जागेवर थांबली नाही. आता मला सांगा, मी मागच्या वेळेसही सांगितलं होतं कांडेकरताईंना, तुम्हाला जर कधी सप्ताहाची पत्रिका छापायची गरज नाही, तुम्हाला सांगायचं आहे की आज या ठिकाणी इथून इतक्या तारखेला सप्ताह चालू होणार आहे, असे असे कीर्तनं आहेत, पत्रिका छापायची गरज नाही. एकच माऊली पकडायची आणि तिला सांगायचं, अगं इथं सप्ताह होणार आहे, पण कोणाला सांगू नको बरं का.
ती वार्ता दुसऱ्या दिवशी मोर्चाच त्या ठिकाणी काय करतो, कांडेकर मावशीच्या घरी येतो. तुम्ही सप्ताह करताय आम्हाला सांगितलं नाही. म्हणून काय करायचं, त्या सुईणीने जागेवर, ही स्त्रीला दिलेला शाप आहे महाराज, तिच्या पोटात काही राहत नाही. स्त्री ही निर्मळ आहे, तिच्या मनात काही कुठली गोष्ट कपट राहत नाही, ती सहजपणे कुठलीही गोष्ट बोलून जाते. म्हणून त्या ठिकाणी नंदबाबांनी काय केलं, नंदबाबा वाड्याकडे निघाले आणि ही सुईण मात्र आता जागेवर थांबली नाही. तिने संपूर्ण नगरात जाऊन संपूर्ण गवळण बाय बाय गवळण सांगती गवळण निघालं पुत्र झाला यशोदेला. गवळण बाय बाय गवळण सांगती गवळण पुत्र झाला यशोदेला. गवळण बाय बाय गवळण सांगती गवळण पुत्र झाला यशोदेला. सांगती गवळण पुत्र झाला यशोदेला. बाय बाय गवळण सांगती गवळण पुत्र झाला यशोदेला. गवळण खरंच बाई गवळण सांगती गवळण पुत्र झाला यशोदेला. सांगती गवळण पुत्र झाला यशोदेला. सांगती गवळण पुत्र झाला यशोदेला. एक दहावी एक पुढे एक वाट सुट्ट वडे. एक दहावी एक पुढे एक वाट सुट्ट वडे. वाण घेऊन यासाठी नंदा घरी झाले जाते. वाण घेऊन यासाठी नंदा घरी झाले जाते. ऐशी गल बला झाली दाची झाली येल घाले. ऐशी गल बला झाली दाची झाली येल घाले. बाय बाय गवळण सांगती गवळण पुत्र झाला यशोदेला. गवळण बाय बाय गवळण सांगती गवळण पुत्र झाला यशोदेला. सांगती गवळण पुत्र झाला यशोदेला. गवळण बाय बाय गवळण सांगती गवळण पुत्र झाला यशोदेला. झाला यशोदेला. झाला यशोदेला. तर ना भाग्यवंत नटे हरिकीर्तनात काय सांगितलं, काय सांगितलं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगे. 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 कीर्तनाचे रंग ज्ञान दीप लावू जगी. आपण कीर्तनाचे रंग ज्ञान दीप लावू जगी. ज्ञान दीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगे. 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 चांगलं नाही केलं, पण तुम्ही गवळणींना आनंद झाला आणि बंद केलं. विठ्ठल विठ्ठल. काय झालं, इतका आनंद त्या ठिकाणी गवळणींना झाला का एक धावी एकी पुढे ताटी वाटी ताती सुंत वडे. काय केलं, वान घेऊन या हाती नंदा घरी झाली दाटी. नंदबाबाला पुत्र झाला आणि म्हणून ह्या गवळणींनी नंदबाबाच्या घरी इतका गराडा केला, इतका गराडा केला, इतका गराडा केला की त्या नंदबाबांनी काय करावं. आता नंदबाबाला वाटलं आता एवढ्या गवळणी घरी आल्या म्हटल्यावर मी करावं तरी काय बाबा. नंदबाबा मागं गेले आणि आपल्या कोपऱ्यात जाऊन गपचूप उभे राहिले. आणि गवळणी काय करू लागल्या, गवळणी जिची हाईट कमी आहे ती पाय उंच करून भगवंताकडे पाहते. जिथून भेटेल तिथून जागा काढून 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 त्या भगवंताचं मनमोहक रूप पाहण्यासाठी जरा चेहऱ्यापुढे आपल्या डोळ्यासमोर दृश्य निर्माण करा. पाळण्यामध्ये तो भगवान परमात्मा खेळतोय, हसतोय, लीला करतोय आणि त्या भगवंताच्या सुख सोहळा, त्या भगवंताचं असं सुंदर मनमोहक रूप पाहण्यासाठी तो भगवंत
त्याचं रूप पाहण्यासाठी त्या ठिकाणी त्या गवळणी दाटी करताय, गराडा घालताय आणि एक 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 गवळण एकीच्या वरून एक काय करताय, उंच उंच पाय करून त्या भगवंताचं रूप पाहण्यासाठी तळमळ होते, व्याकुळता होते. जशी तळमळ तुमच्या माझ्या मनात कधीतरी निर्माण झाली पाहिजे असं सर्व त्या बघत होत्या. आणि मग बघता बघता देह भान हरपून गेल्या आणि चित्त त्यांचं काय झालं, जागेवर राहिलं नाही. त्या भगवंताकडे बघायला गेल्या. त्याचे ते मनमोहक सुंदर असे पाणीदार असणारे डोळे, त्या भगवंताचे कुरळे कुरळे केस, इवले इवले हातपाय आणि त्या भगवंताचं ते मनमोहक स्वरूप पाहता पाहता स्वतःचं देहभान राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शिगाला लोपरिया. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे. राजा सुकुमार मदनाचा पुतळा, राजा सुकुमार मदनाचा पुतळा. सुंदर साजिरं असं ते भगवंताचं सावळं रूप बघून, मेघश्याम वर्ण बघून त्या गोपींना काय झालं, त्यांचं देहभान जागेवर राहिलं नाही. आणि त्या गवळणी एकमेकीला सांगू लागल्या, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरिने 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 माझे हरिले चित्त. सांगताय त्या गवळणी त्या भगवंताचं ते मनमोहक रूप
पाहून आमचं चित्त काय होत नाही, आता पुन्हा माघारी दृष्टी न फिरे माघारी, तुझं पाहता सामोरी. त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहिलं, सुंदर असं मनमोहक रूप पाहिलं आणि त्या गवळणी म्हणतायत आता पुन्हा आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा हा लौकिक. हा विरह, हा त्रास, एक मिनटंसुद्धा, एक सेकंदसुद्धा त्या भगवंताची मूर्ती डोळ्याआड करू वाटत नाही. त्या भगवंताकडे त्याला न बघता दुसरीकडे कुठे पाहावं असं वाटत नाही. इतकं त्या गवळणींना त्या ठिकाणी काय झालं, त्यांचं चित्त त्या भगवंताने हरण केलं आणि भगवंत चित्त चोरच आहे महाराज. बघा, पंढरपूरला जर कधी तुम्ही आपण गेलो ना तर तुकोबाराय सांगायचे, तेजुताई नाही सांगत बरं का, तुकोबाराय सांगायचे, तुकोबाराय म्हणायचे, कन्या सासुरासी जाय माघे परतोनी पाय, तैसे झाले माझ्या जीवा देवा पुरवावी वासना. भगवंता काय झालं, तुझं ते साजिरं गोजिरं रूप पाहिल्यानंतर आता ही दृष्टी पुन्हा माघारी फिरत नाही. जशी एखादी लग्न करून चाललेली कन्या परत परत मागे माहेराकडे वळून बघते ना, तसं आज माझ्या जीवाला होतंय भगवंता, तसं आज मला होतंय, मला तुला सोडून जावत नाही. असं त्या भगवंताचं मनमोहक रूप पाहून गवळणी बराच वेळ तिथं थांबल्या. पण एवढा वेळ थांबायला आपल्याला वेळ खरंच नाही. आपल्याकडे राहिले 15 ते 20 मिनटं आणि 15 ते 20 मिनटामध्ये आपल्याला काला करायचा आहे बरं का, काला करायचा आहे. पण कोणता काला करायचा आहे बघा, जो काला माझ्या भगवंतानी यमुनेच्या तीरावर केला, साधू संत महात्म्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये केला, तो काला तुम्हाला मला इथे करायचा आहे. पण काला म्हणजे काय, काला या शब्दाचा अर्थ होतो का अधिक आला, तू जन्माला का आला याचा थोडासा विचार केला तर समजतो खऱ्या जीवनाचा काला बरं का. जर जन्माला आल्यानंतर आपला जन्म कशासाठी झालाय याचा जर विचार मनुष्याने केला ना तर या जन्माचं कोडं उलगडतं. आपल्याला काय होतं, या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी एक नवी ऊर्जा, नवी शक्ती त्या ठिकाणी भेटत असते. म्हणून काल्याचा अर्थ नुसता काला, दही लाहीचा खिचडी काला नाही, हा जीव शिवाचा ऐक्य काला आहे. आणि या काल्याच्या प्रसादासाठी भगवंत आता काय करतोय, भगवंत म्हणे आता पाळण्यात खेळून आणि गोपिकांचं मन मोहून काला काही भेटायचा नाही, त्याच्यासाठी आता काहीतरी लीला कराव्या लागतील. भगवंताचं रूप ज्या वेळेस कंसाने 8वा जन्म इकडे झाला, भगवंताला इकडे आणून ठेवण्यात आलं आणि तिकडे भगवंताने त्या ठिकाणी योग मायेला घेतलं, गरागरा फिरवलं आणि तिला दगडावर आपटणार तेवढ्यामध्ये हातातून सुटली आणि योग मायेने त्या ठिकाणी कंसाला सांगितलं होतं, अरे मला काय मारतो, तुला मारणारा तर काय झालाय, त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे, मला काय मारशील. म्हणून योग माया लुप्त झाली, निघून गेली आणि त्या ठिकाणी कंसाला आता काय झालं, चल बिचल लागून राहिली की कोण असेल तो, कुठे असेल तो, काय असेल तो. आणि म्हणून भगवंताने काय केलं त्या ठिकाणी, म्हणून कंसाने काय केलं तर त्या ठिकाणी त्या एक असुर त्या ठिकाणी पाठवले आणि सांगितलं की गोकुळामध्ये, मथुरेमध्ये, वृंदावनामध्ये आजूबाजूला जेवढ्या पण ठिकाणी जे काही 10 ते 11 दिवसाच्या आतले बालक असतील त्या सर्व बालकांचा काय करा, वध करा. बघा, माणूस मरणाला किती घाबरतो पण ते अटळ आहे, ते टळणार आहे का, कितीही खटाटोप केला तरी टळणार नाही. पण किती व्याकुळ असतो माणूस. कंसाने त्या ठिकाणी नाना प्रकारचे सगळे काही हे केले, सगळ्या भरपूर प्रयत्न केले पण भगवंताला त्या ठिकाणी काही, भगवंतांनी सगळे डाव पलटून लावले. आली होती मावशी, कोण आली होती, कोणती मावशी आली होती, कोणाची मावशी होती, पुतना मावशी आली आणि पुतना मावशीने मस्त काय केलं, त्या ठिकाणी सुंदर असं रूप धारण केलं, स्वर्गातल्या अप्सरांना सुद्धा लाजवेल असं तिचं रूप होतं, अशी लावण्य सुंदर. लगा के गजरा पहन के साडी, इथला त्याचा अधिकार नाही. सुंदर असं रूप त्या ठिकाणी पुतना मावशीने काय केलं, धारण केलं आणि ती आली त्या ठिकाणी गोकुळामध्ये आली. तिचं सुंदर रूप पाहून त्या ठिकाणी ती सगळ्या गावातल्या लोकांना मोहू लागली. पण यशोदा मातेला आणि नंद बाबाला ती मोहू शकली नाही. यशोदा मातेला सांगितलं, अगं मी तुझी बहीण, दूरवरची लांबची मावस चुलत नाही का, तीच मी तुझी बहीण. पण सांगितलं तर भगवंताने, मग यशोदा माता सांगते की नाही म्हणे, काय झालं त्या ठिकाणी, बाळ माझं झोपलंय. बघा, आपल्या घरात बाळ जन्माला आलेलं असलं आणि कुणीही असं आलं, आपण सहजासहजी आपलं बाळ
कुणाला दाखवत नाही. तसंच यशोदा मातेच्या मनातही संकोच आला, संशय निर्माण झाला आणि म्हणून तिने सांगितलं की काय म्हणे त्या ठिकाणी मी माझ्या बाळाला दाखवू शकत नाही, बाळ माझं झोपलेलं आहे. भगवंताला वाटलं पहिलंच बुनीचं गिऱ्हाईक आलं ना, आई त्याला येऊ देत नाही, मला भेटूच देत नाही, आता काय करावं. भगवंताने पाळण्यात जोरजोरात रडायला सुरुवात केली आणि मग पुतना मावशी म्हणाली काय ग यशोदे, दाखवायचं नाही का मला बाळ, तुझं बाळ तर जागा आहे आणि तू सांगते झोपलंय. पुतना आली, पुतनेने त्या ठिकाणी पुढचा कथाभाग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पुतना मावशीने विष पाजलं पण भगवंताने तिचा त्या ठिकाणी उद्धार केला. पण कोण होती ही पुतना, हिची पूर्वजन्माची जर अख्यायी ऐकली, भगवंताचं वामन रूप जे होतं, बटू वामनाचं रूप ज्यावेळेस भगवंताने धारण केलं आणि बळीराजाच्या उद्धारासाठी भगवंत गेले असता, बळीराजाची जी कन्या होती रत्नमाला, बरं का, रत्नमाला कोण होती, बळीराजाची कन्या होती बरं का सर, बळीराजाची कन्या होती आणि म्हणून त्या रत्नमालेला काय त्या भगवंताचा सांभाळ केला. अतिशय सुंदर असं ते भगवंताचं रूप पाहून तिच्या मनामध्ये वात्सल्य भाव निर्माण झाला आणि त्या वात्सल्य भावाने तिच्या मनात सहजच एक इच्छा निर्माण झाली की ती इच्छा अशी होती की किती सुंदर आहे हे बालक, हाच बालक जर कधी माझ्या पोटी जन्माला आला तर मी सुद्धा काय करेल, याची आई म्हणून सेवा करेल, मी सुद्धा याला स्तनपान करेल, अशी इच्छा तिच्या मनात निर्माण झाली. त्या इच्छेकारणे तिला जन्म घ्यावा लागला, पण तो राक्षस कुळात जन्म झाला आणि म्हणून त्या ठिकाणी तिची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंताने सांगितलं होतं ज्यावेळेस 8वा अवतार होईल, श्रीकृष्ण अवतारामध्ये ज्यावेळेस मी द्वापार युगात येईल त्यावेळेस मी तुझी ही इच्छा पूर्ण करेल. आणि म्हणून भगवंताने त्या ठिकाणी तिची ती इच्छा पूर्ण केली. पुतना मावशीचा उद्धार केला. तृणावर्त आला, बकासूर आला, आघासूर आला, अनेक नाना प्रकारचे दैत्य आले. भगवंताने काय केलं, सगळ्यांना म्हणे बाजूला सरका, आता मला काय करा, खेळू द्या, आता मला थोडंसं त्या ठिकाणी भगवंताच्या लीलांचं वर्णन करू द्या असं भगवंत म्हणतोय. आणि सगळ्या राक्षसांना त्या ठिकाणी भगवंतांनी झिडकारून लावलं, दुरावून लावलं आणि भगवंत आता हळूहळू मोठे होत चालले. चंद्राच्या कलेप्रमाणे भगवंताचं रूप वाढतंय, रूप मोठं होतंय आणि भगवंत आता हळूहळू त्या ठिकाणी रांगायला लागले. काय करताय भगवंत, रांगायला सुरुवात केली. तळवे तळ हात टेकीत, तळवे तळ हात डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगनाथ सोन्या देखीलाच रे, रंगणी रंगनाथ सोन्या देखीलाच टेकायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी भगवंत रांगायला लागले. रांगता भगवंत आता हळूहळू मोठे होत आहे. एक दिवस कला करताय, एक दिवस खोड्या करताय आणि भगवंताच्या खोड्या आता इतक्या वाढू लागल्या की रोज भगवंत काय करायचे, काहीतरी नवीन खोडी त्या ठिकाणी गावात फिरत असताना घेऊन यायचे. यशोदा मातेला फार राग आला. यशोदा माता म्हणाली, अरे कृष्णा, अरे कन्हैया, तू लहान आहेस म्हणून तुझे खूप लाड झाले. आता काय कर, तू या गायी घे आणि काय कर, त्या ठिकाणी रानामध्ये या गायी चारायला गोपाल घोंगडीवाला, गोपाल घोंगडीवाला,
सांगितलं आता बस झाल्या तुझ्या खोड्या, मला त्रास होतोय. आता मला काय झालं म्हणे, वैताग आला कान्हा तुझा. आता तू काय कर, या गाई घे. म्हाताऱ्या बापाने किती दिवस गाई चाराव्या रे कान्हा. आता काय कर, तुझ्या गाई उचल आणि तू काय कर, रानात जाय. भगवंताने छोटंसं भगवंताचं रूप आहे. हात खांद्यावर कांबळी आहे, हातावर काठी आहे. एका हातात भगवंताने कमरेला बांधलेल्या शेल्यामध्ये त्या ठिकाणी बासरी आपली ठेवलेली आहे. आणि असं छोटंसं सुंदर रूप भगवंत पुढे गाई चालताय घेऊन. भगवंत काय झाले, त्या ठिकाणी रानात जाते झाले. रानात जात असताना जाता जाता रस्त्यात भगवंताने सगळ्या मित्रांना निरोप द्यायला सुरुवात केली. काय काम करायचं आहे ना, खोड्या करायला तुम्हीच होते ना, मग आता काम करायला पण तुम्हीच चला माझ्यासोबत, मी एकटा जाणार नाही. कृष्ण सुदामा, बोबड्या, पेंद्या सगळ्यांना सांगितलं म्हणे काय करा, तुम्ही तुमच्या गायी घ्या आणि काय करा, त्या ठिकाणी रानात या. भगवंताने काय करावं, त्या गायींना त्या ठिकाणी रानात तिथे चरण्यासाठी सोडून द्यावं आणि कुठे भगवंताने झाडावर बसून बासरी वाजवावी. मंद स्वर बासरीचा, त्या बासरीच्या स्वरामध्ये गोपिकांना मंद धुंद करावं. आणि तसं करत असताना भगवंताने मध्येच खेळ खेळायला, विविध प्रकारचे खेळ खेळायला सुरुवात केली. गाई चरताय त्यांच्या आणि आपले सगळे त्या ठिकाणी ग्वाल गोपाळ भगवंताने जमा केले आणि त्या ठिकाणी विविध प्रकारचे खेळ खेळायला सुरुवात केली. विठ्ठल 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 असं लेखाचं कीर्तन आहे आणि आई अजून दिसत नाही असं वाटत होतं. म्हणून माझ्या आईचं आगमन झालं. खराच बाबांसाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून भगवंताने त्या ठिकाणी खोड्या करता करता आता गाई चारायला गेले. भगवंत त्या ठिकाणी खेळ खेळायला, विविध प्रकारचे खेळ खेळायला सुरुवात केली. बघा भगवंताने हमामा, हुतुतू अनेक प्रकारचे सगळे खेळ त्या ठिकाणी ग्वालबालांसोबत खेळले. सगळेच खेळ खेळायला आपल्याकडे वेळ नाही आणि म्हणून भगवंताने नाना प्रकारच्या लीला केल्या, खेळ खेळले, खोड्या केल्या. गाई चारता चारता आता भगवंत खेळतोय, ग्वालांना खेळवतोय. पण आता काय झाली, पोटामध्ये भूक मावत नाही. ताई, कालपासूनची महाशिवरात्री आहे आणि त्यानंतर आज सोमवार आहे, परवा प्रदोष होता, त्याच्या आधी एकादशी होती. आता काय झालं, पोटात भूक मावत नाही. म्हणून आता खेळ खेळू नका. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, ग्वाल बाळ सांगू लागले. त्या ठिकाणी भगवंताला सांगताय, अरे देवा म्हणे खेळतोय खेळतोय खेळतोय, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत नुसता खेळवतोय ना रे. तू काय करतो, नुसता खेळवतो. कधी लहानपणात खेळवलं, कधी तारुण्य अवस्थेत खेळवलं, कधी म्हातारपणात खेळवलं. कशामध्ये, या संसारामध्ये नुसते आमची तू घालमेल करून टाकली. पण त्यामध्ये आम्हाला हरिनामाची भूक लागली, त्या हरीच्या दर्शनाची भूक लागली. ते कधी करून देशील देवा, तो काला तरी तू आम्हाला कधी खायला देशील की जेणेकरून त्या प्रसादाने आमचा उद्धार होईल. भगवंता काय कर, आता पोटाला भूक लागली म्हणून आता काय करा, त्या ठिकाणी काला करा, काहीतरी खायला द्या. आणि म्हणून भगवंताने सांगितलं, ठीक आहे म्हणे, काय करा, तुम्ही आणलेल्या सगळ्यांनी ज्या काही शिदोऱ्या आहेत ना, ती शिदोरी सगळ्यांनी मोकळी करा. शिदोरी मोकळी करा म्हणजे कोणती, घरून आणलेली ठेचा भाकरीची शिदोरी सांगितली नाही. प्रत्येक ग्वालाने आपली प्रारब्ध रूपी शिदोरी त्या भगवान परमात्म्यासमोर खोलली आणि एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. भगवंताने काय केलं, मागं ऊन झाले, थोडं पुढे सरका, बायांना ऊन लागू राहिलं, सरका पुढे. विठ्ठल विठ्ठल या पुढे या. सरका पुढे, सरका, पोलीस मंडळी सरका, बाया मंडळी मग आपली प्रारब्ध रूपी शिदोरी सर्वांनी त्या भगवंताच्या समोर मोकळी केली आणि भगवंताने त्यांच्यावर कृपा केली. आणि त्या ठिकाणी आता भगवंताने जो काला केला तो तुम्हाला मला इथे करायचा आहे.
पण भगवंत काय सांगतात, म्हणतात जर कधी तुम्हाला जन्माला आल्यानंतर या संसार सागरातून तरुण जायचं असेल, याल तरी यारे लागे, यायचं असेल तर या, नाही तर माझ्याच मागे यावं लागेल. अवघे माझ्या मागे मागे, हळूहळू चाला, कुणी कुणाशी न बोला, कोणी कोणाशी बोलू नका, हळूहळू चाला, मी सांगेल तसं करत राहा. आणि मग आपण काय करू, काला करू. तुका म्हणे सांडा घाटे, संसारामधले असलेले घाटे जे आहेत ना, हरभरा माहिती ना सगळ्यांना, हरभरा काय करतो आपण, घाटे खातो ना, हरभरे फेकून असंच करतो ना, उलट झालं का, होतं वयामानानुसार. काय सांगितलं, हरभरे खातून घाटे फेकून देतो, तसं तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. जे आहे भगवंताचं सार आहे, मर्म आहे ना, ते मर्म ग्रहण करा. जन्माला आल्यानंतर संसार प्रत्येक जण करतो, जन्माला आला, लग्न झालं, पोरं झाले, संसार प्रत्येकाचा होतो, पण परमार्थ तुम्हाला मला करावा लागतो, तो होत नसतो, संसार होत असतो. म्हणून काय करा, फक्त त्या भगवंताचं चिंतन करा, तुमच्या जीवनातली सगळी दुःख नाहीसे होतील, तुमचं सुद्धा कल्याण होईल. आणि म्हणून कुणी त्रास दिला म्हणून आपण त्याला त्रास द्यायचा अशी भूमिका माणसाने ठेवू नये. आणि म्हणून भगवंताने काय करायला सांगितलं, आता आपल्याला काय करायचं आहे, म्हणे काला करायचा आहे. प्रत्येकाने आपली शिदोरी उघडी केली, आता तो काला करणार आहोत. पण तत्पूर्वी विठोबा रखुमाई, सच्चिदानंद सद्गुरु विठ्ठल
त्या भगवंतांनी आता काला करायचा ठरवला, कारण सगळ्यांना भूक लागली. ग्वालबालांनी आपल्या शिदोऱ्या मोकळ्या केल्या. भगवंताने पाहिलं प्रत्येकाच्या शिदोरीमध्ये काही ना काही शिळी भाजी भाकरी होती आणि भगवंताच्या शिदोरीमध्ये काय होतं? दही, दूध, तूप, लोणी, ताक. भगवंत विचार करताय. भगवंत म्हणता, अरे काय चाललंय तुमचं? तुमच्या घरी काय आहे? दया दुधाचे माठ भरलेले आहेत आणि तुम्ही काय करतायत त्या ठिकाणी? शिळ्या भाकरींचा काला खाताय म्हणे. शिळ्या भाकरींचा काला करताय. मी माझं दही दूध तूप लोणी तुम्हाला देणार नाही. माझं तूप लोणी मी तुम्हाला देणार नाही. मग ग्वालबाल म्हणतात, अरे कन्हैया, अरे कान्हा, आम्ही करू तरी काय? कारण काय म्हणे, हे दूध तूप लोणी सगळं कुठे जातं? मथुरेला जातं. घरी त्या ठिकाणी आम्हाला खाण्यासाठी काहीही शिल्लक उरत नाही. मग काही शिल्लक उरत नाही म्हणे, मग काय करणार आम्ही तरी? मग भगवंताने सांगितलं, नाही नाही नाही, असं चालणार नाही. तुम्हाला सुद्धा तुमच्या घरून दही दूध तूप लोणी आणावं लागेल. मग भगवंताने सांगितलं. मग ग्वालबाल सांगू लागले, कन्हैया ते शक्य नाही. भगवंताने चोऱ्या करायला सुरुवात केली महाराज, बरं का. काय करायचे भगवंत? आज ठरवलं एखाद्या गवळणीच्या घरी जायचं, त्याचे माठ फोडायचे, तिथून दही दूध तूप चोरायचं, चोरी करून आणायचं आणि ते सर्व गोपाळांमध्ये वाटायचं. असं करून भगवंताने आता खोड्या सगळ्या मस्तपैकी छान खोड्या केल्या आणि आता म्हणे, आता तुम्ही सगळ्यांनी काय केलं? तुमच्या घरून आपण चोरून का असे ना पण आणलं ना, मग आता त्याचा काय करायचं? आपल्याला काला करायचा. पण भगवंत का देत नव्हते? भगवंताचं म्हणणं बघा. भगवंत म्हणतो, देशी तेव्हा घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. भगवंत काय आहे? आधी घेतो आणि मग देतो. आधी चित्ताचं हरण केलं. तुमच्या घरचं दही दूध तूप लोणी तुम्ही मला द्या, तेव्हा माझं मी तुम्हाला देईल आणि एकत्र करून काय करेल? काला करेल. भगवंताने सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्यांमधलं दही दूध तूप लोणी पोहे मुरमुरे काय असतील ते सगळे एकत्र केले, त्याचा काला केला. तोच काला जो भगवंताने वाळवंटामध्ये माझ्या साधू संत महात्म्यांनी जो वाळवंटात केला आणि भगवंताने जो यमुनेच्या तीरावर केला, तोच काला तुम्हाला आणि मला आज या ठिकाणी करायचा आहे. शिंके लाविली, घ्या अभंग घ्या काल्याचा. कांडेकर काका मावशी चला. पाठी बिटी घ्या जवळ. शिंके लावी दोरी, शिंके लावी दोरी, शिंके लावी दोरी. होतो ती घाटी वरी, होतो ती घाटी वरी. थांबा, हाल नका. दोन्ही वारे दोघीकडे, वारे दोघीकडे, वारे दोघीकडे, वारे दोघीकडे. मुख पसरोनीकडे, मुख पसरोनीकडे. थांबा, थांबा, थांबा. मुख पसरोनीकडे, मुख पसरोनीकडे. वाहते त्या धारा, वाहते त्या धारा, वाहते त्या धारा. रे दोन्हीच्या गोपारा, द्या दोईच्या गोपारा. तुका म्हणे हाती ठोका, म्हणे हाती ठोका, तुका म्हणे हाती ठोका, म्हणे हाती ठोका. आधी गहू नेली का आणि गहू नेली का, आणि गहू नेली का, आणि गहू नेली का, आणि गहू नेली का, आणि गहू नेली का. तुम्ही वारे दोन्हीकडे, तुम्ही वारे दोन्हीकडे, तुम्ही वारे दोन्हीकडे, तुम्ही वारे दोन्हीकडे. मुख पसरोनीकडे, मुख पसरोनीकडे, मुख पसरोनीकडे, मुख पसरोनीकडे, मुख पसरोनीकडे, मुख पसरोनीकडे. हत्ती धरला कृष्ण म्हणे, हत्ती धरला कृष्ण म्हणे, धरला कृष्ण म्हणे, हत्ती धरला कृष्ण म्हणे. अवघा जनी प्रकाश, 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 अवघा जनी प्रकाश. काला वाटू एकमेकाला, वाटू एकमेकाला, वाटू एकमेकाला, वाटू एकमेकाला. वैष्णविका संक्रम, वैष्णविका संक्रम, वैष्णविका संक्रम, वैष्णविका संक्रम, वैष्णविका संक्रम, वैष्णविका संक्रम. वाकोली
वाकोनिया ब्रह्मादिका वाकोनिया ब्रह्मादिका वाकोनिया ब्रह्मादिका वाकोनिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू 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 काला वाटू एकामिका काला वाटू एकामिका काला वाटू एकामिका वाटू एकामिका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम तुगमने भूमंडळे तुगमने भूमंडळे तुगमने भूमंडळे तुगमने भूमंडळे आम्ही बळीवीर गाडे आम्ही बळीवीर गाडे आम्ही बळीवीर गाडे आम्ही बळीवीर गाडे काला वाटू एकामेका काला वाटू एकामेका काला वाटू एकामेका काला वाटू एकामेका हे वैष्णवनिका संभ्रम वैष्णविका संभ्रम अतिशय दुर्मिळ असणारा काला तुम्हाला मला या ठिकाणी प्राशन करायला मिळाला. महत् भाग्यवान आहोत तुम्ही आणि आपण. कारण ह्या काला केल्यानंतर यमुनेच्या तीरावर जेव्हा भगवंताने काला केल्यानंतर जे हात भरले होते, भगवंताला देवांना वाटलं स्वर्गातल्या की भगवंत काला खाल्ल्यानंतर हात धुवायला तरी काय करतील, यमुनेच्या काठावर येतील. आणि म्हणून त्या देवांनी काय केलं, त्या ठिकाणी माशाचं रूप धारण करून त्या ठिकाणी यमुनेच्या काठावर येऊन उभे राहिले. आणि असं वाटलं की हात धुतला आणि तो काला आम्हाला काय करेल, प्राशन करायला भेटेल. पण भगवंताने देवांच्या मनातली इच्छा जाणली होती आणि भगवंताने काय केलं, भगवान कृष्ण परमात्म्याने गोपालांना सांगितलं, काला खाल्ल्यानंतर हात धुवायला कुठे जायचं, यमुनेत जायचं नाही, आता आपल्या कपड्यांनाच पुसायला लावले. बघा, इतका दुर्मिळ असणारा काला जो देवांच्या सुद्धा नशिबात नाही, तो काला तुम्हाला आणि मला आज या ठिकाणी आपल्या भगवान हृदयेश्वराच्या मंदिरामध्ये भगवान भोले बाबाच्या कृपेने, साधू संतांच्या कृपे आशीर्वादाने तुम्हाला मला तो काला प्राशन करायला भेटला. आपण सर्वजण महत् भाग्यवान आहोत. बघा, कार्यक्रम करायचा जर म्हटला तर सोपा खेळ नाही, एकट्याचा हा खेळ नाही बरं का. म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी आमचं हृदयेश्वर महिला भजनी मंडळ असेल, त्यानंतर श्रीकृष्ण भजनी मंडळ असेल, सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली महिला भजनी मंडळ असेल, सगळे आजूबाजूच्या परिसरातील पंचक्रोशीतील सर्वजण असतील, सगळ्या साधू संत महात्म्यांच्या. कारण बघा, तुम्ही सर्वजण प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, तुमच्या सगळ्यांच्या एकोपाने, तुमच्या सगळ्यांच्या एकत्रितकरणाने हा कार्यक्रम अखंडपणे अविरतपणे एवढ्या वर्षापासून चालतोय. बाबा, मी सप्ते भरपूर पाहिले बरं का. पण ते सप्ते होत असताना पहिल्या वर्षी धामधूम, दुसऱ्या वर्षी टामटुम आणि तिसऱ्या वर्षी सामसूम असे सप्ते मी अनेक पाहिले. पण काही का असे ना, पहिल्यापासून आपल्या सप्ताहाचं 3.5 दिवसाचं स्वरूप जसंची तसं टिकून आहे. 3.5 दिवसाचा सप्ताह पहिलेपासून या ठिकाणी कांडेकर काका, मावशी आणि सर्व नगरवासियांच्या मदतीने ते करत असतात. आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांची त्यांना खूप चांगली साथ आहे. आणि म्हणून बघा, जिथे भगवंताचं कार्य आहे ना, तिथे माणसाने न बोलवता गेलं पाहिजे बरं का. न बोलवता भगवंताच्या कार्यामध्ये मानवाने जावं. आणि असा सुंदर असा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी त्या ठिकाणी सर्वांनी तुम्ही आयोजित केला. आणि मेन म्हणजे मला विसरले नाही, एवढं बरं केलं. काय झालं, मला विसरले नाही. कारण 3रं वर्ष आहे ना आता माझं काल्याचं कीर्तन. 3रं वर्ष या ठिकाणी 3 वर्षापासून काल्याचं कीर्तन करण्याचं भाग्य माझ्या हृदयेश्वर भोले बाबाच्या कृपेने मला प्राप्त होत आहे. आणि म्हणून झालेली सेवा सर्व साधू संत महात्म्यांच्या चरणावर समर्पित करते.
बघा, आज ह्या सेवेसाठी मला उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ ज्यांची लाभली असे आमचे यश दादा. कारण त्याला बालमूर्ती आता मला म्हणू वाटत नाही, त्याची तब्येतही बालमूर्ती म्हणायसारखी राहिली नाही, उंचीही बालमूर्ती म्हणायसारखी राहिली नाही आणि तो बालवयात आता दिसत नाही, जरी आहे लहानच तो 8वी 9वीला काहीतरी आहे. आणि म्हणून आमचं सुंदर अशी मृदुंगाची साथ ज्यांनी मला दिली असा माझा छोटा यश दादा असेल. त्याचाच लहान भाऊ, त्याच्यापेक्षाही हा लहान पण त्याच्यापेक्षा मोठा दिसणारा आमचा स्वामी दादा. त्या ठिकाणी सगळे हे सरांनी, जगताप सरांनी घडवलेले हे सगळे त्यांचे क्लासचे विद्यार्थी आहेत. कोणी त्यांच्यामध्ये मृदुंग वाजतं, कोणी गायन करतं, कोणी टाळ वाजवतं. असे सुंदर लेकरं घडवण्याचं काम आमचे विजू सर त्या ठिकाणी आत्ताच नाही, गेल्या अनेक वर्षापासून ते करतात. लाखोनी विद्यार्थी मी तर म्हणते त्यांच्यापासून घडून पुढे मोठे झालेले आहेत. अशा जगताप सरांचे हे सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत, त्यांचेही आभार. बघा, खरं बघायला गेलं बाबा, गायन असं आहे, ह्या पेटीत नाही, या पेटीच्या फटीत सुद्धा आवाज माझा बसत नाही. खरं का खोटं? त्या पेटीच्या फटीत सुद्धा माझा आवाज बसत नाही, पण मला सुंदर सांभाळून घेण्याचं काम त्यांनी केलं. आमचे इघे नाना गोड अशी त्यांनी त्या ठिकाणी हार्मोनियमची साथ दिली, त्यांचे देखील आभार मानते. तसंच आवाज तसा माझा खूप मोठा आहे, पण तिथपर्यंत जाईल इतका मोठा नाही. म्हणून सुंदर असे साऊंड सिस्टीमचं ज्यांनी योगदान दिलं, सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे. बघा, अगदी कमी वयामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये बरंच मोठं नाव त्या ठिकाणी दादांनी केलं आहे. असे राहुल भाऊ आमचे फापाळे, त्या ठिकाणी त्यांची साऊंड सिस्टीम इतकी सुंदर आहे. ज्यावेळेस कीर्तनाचा योग कधी नाशिकमध्ये आला, मला जर कोणी विचारलं ना ताई साऊंड सिस्टीम आहे का, मी त्यांचं नाव आवर्जून सांगत असते, कारण साऊंड सिस्टीम तशी त्यांची आहे. आणि म्हणून सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली, त्याबद्दल दादांचेही आभार. तसंच रेणुका माता मंदिरामध्ये असेल, तसंच आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ज्यांचे नियोजन असतात असे आमचे ऋषी दादा, त्यानंतर आमचे पुढे आव्हाड दादा आहेत, ते पण या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहे. 7 माऊली मंदिराचे त्या ठिकाणी सातमाऊली मंदिराच्या इथे आमची ओळख झाली सप्ताहामध्ये. सुंदर तिथलं सगळं नियोजन बघणारे आमचे काकासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, काकांचे सुद्धा आभार मानते. तसंच आत्यासुद्धा माझ्या या ठिकाणी मला आलेल्या दिसत होत्या, आत्ता त्या मला आहेत, आत्यासुद्धा त्या ठिकाणी माझ्या आलेल्या आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. तुम्ही सर्वजण आहात म्हणून मी आहे, कारण लेक तुमची आहे, घडवलेली तुम्ही आहे, आणि म्हणून तुम्ही सर्वजण समोर दिसले की वेगळी ऊर्जा, वेगळा आनंद त्या ठिकाणी निर्माण होतो, वेगळी ऊर्जा एक कीर्तनासाठी येते. तसंच आमच्या बीडवरून बाबांसोबत आलेले आमचे श्यामल मावशी आहे, चंदा मावशी आहे, त्यानंतर आमचे बीडचे बाबा, पोपळे बाबा, एवढ्या लांबून त्या ठिकाणी कालचं कीर्तन झालं. ते मागच्याही वेळेस माझ्यावर नाराज होत होते. तांडूरला ज्यावेळेस माझं कीर्तन झालं, माझा जागर होता आणि त्यांचा काला होता. आता माझा काला होता आणि त्यांचा जागर होता. त्याही वेळेस मी त्यांच्या कीर्तनाला मला थांबायला जमलं नाही, आत्ताही जमलं नाही. बाबा मला आल्याच म्हटले की म्हणे बरोबर आहे, तू असंच करते, तू माझ्या कीर्तनाला थांबत नाही, तुझ्या कीर्तनाला मी सगळ्यांच्या पुढं येऊन बसतो. पण बाबा आता संसाराच्या अंगी उगीच व्यसन आहे, त्या कारणाने काय झालं, आता तुम्हीच दिलं संसारात लावून, मग आता घ्यावं सांभाळून लेकीला. म्हणून माझ्या सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊलींचा बराच शिष्य परिवार या ठिकाणी आहे. तुम्हाला एकच गोष्ट सांगून जाईल, बाबा कुठे गेले नाही, बाबा इथेच आहेत, बाबा या धर्ममंडपातच आहेत, बाबा या कार्यातच आहेत. आणि हे कार्य तुम्ही जितक्या उत्साहाने, जितक्या जोमाने कराल ना, तेवढाच बाबांना आनंद होत राहणार आहे. बाबांनी दिलेल्या नामाला विसरू नका. बाबांचं नाम हेच बाबा आहे, बाबा दुसरे कोणीही नव्हते. बाबा कधी जन्माला आले नाही आणि बाबा कधी गेले नाही. ते आवलिया होते. तुमच्या माझ्या जगाच्या उद्धारासाठी त्यांनी फक्त काय केला होता, हा मनुष्य देह धारण केला होता. तुम्हाला मला जसं त्या गोपालकृष्ण भगवंताने लळा लावला आणि शेवटी निघून गेला ना, तसंच माझ्या बाबांनी सुद्धा काय केलं, आपल्या सर्वांमध्ये एक प्रेमाचं बीज रोवलं. आपल्या सर्वांमध्ये ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. बाबांनी हेच सांगितलं. बाबा सांगायचे, बाई हा माणूस आहे आणि ही बाई आहे, हा भेद करू नको. कुत्र्यामध्ये ही आत्माच आहे, मांजरामध्ये बी आत्माच आहे, माणसामध्ये बी आत्माच आहे, आणि स्त्रीमध्ये सुद्धा काय आहे, आत्माच आहे. असं म्हणतो का आपण यांच्यामध्ये आत्मा आहे निकडे आत्मीय असं म्हणत नाही. तुमच्या सर्वांच्या चराचरामध्ये फक्त तो एक विठ्ठल भगवान परमात्मा भरलेला आहे. सगळ्यांच्या अंतकरणामध्ये त्या भगवंताचा वास आहे. म्हणून आसक्ती करताना विषय वासनेच्या न करता त्या समोरच्या व्यक्तीच्या अंतकरणामध्ये असलेल्या भगवत पदाची ओळख करून घ्या आणि त्या भगवंताशी, त्याच्या हृदयात असलेल्या भगवंताशी नातं जोडा. जीवनात कधीही तुम्हाला काही कमी पडणार नाही. साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने तुम्ही आपण सर्वजण या ठिकाणी हा काला श्रवण केला. एवढा सुंदर सुख
सोहळा आपल्याला बघायला भेटला. आणि जोपर्यंत आहोत ना तोपर्यंत काय करा, त्या भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताची प्राप्ती करून घ्या. अरे क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा, काहीच घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही. आपण जन्माला येताना काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही. पण बघा संत महात्मे आपल्याला वेळोवेळी सावध करत असतात. संत महात्मे म्हणतात मरणाआधी सावध व्हावेन कीर्ती करूनी मरावे. मरत असताना असं मरा, जगत असताना असं जगा की चालत असले रस्त्याने तर 4 लोक तुमच्या बरोबर चालले पाहिजे. बसले असले एखाद्या जागेवर तर 4 लोक तुमच्या जवळ येऊन बसले पाहिजे. आणि जर कधी कालावधान तुम्ही गेलात, ही वार्ता जर एखाद्याच्या कानावर पडली तर त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं पाहिजे. आज मी फक्त माझ्या बाबांचं नाव काढलं तर इथं बसलेल्या बऱ्याच साधकांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण का, ती गुळाची भेली होती महाराज बरं का. गुळाची भेली जिथं आता गुळ कुठे पडलेला राहिला तिथे मुंग्यांना आमंत्रण द्यावं लागतं का हो, मुंग्यांना बोलवावं लागतं नाही. त्या काय करतात, ॲटोमॅटिक गदारोळ घालतात, गर्दी करतात. तशी आपली गुळाची भेली आता काय झाली आहे, ती लुप्त झाली आहे पण डोळ्यांनी दिसत नाही. म्हणून ह्या मुंग्या अशा आहेत ना, यांनी असंच एकत्र राहावं, असंच एकत्रित माझ्या भगवान बाबांचं कार्य पुढे अविरत चालत ठेवावं. एवढीच तुमच्या चरणी, सगळ्यांच्या चरणी एकदम तन्मयतेने, आत्मीयतेने, कळकळीची विनंती करते आणि माझ्या सेवेला याच ठिकाणी विराम देते. बघा हे कार्य, आज हा कार्यक्रम झाला पण अजून 100 वर्षांनी सुद्धा जर तुम्हाला हा कार्यक्रम बघावा वाटला तर या कार्यक्रमाला जिवंत ठेवण्याचं काम माझी माऊली यूट्यूब चॅनलचे आमचे रवींद्रदादा करत असतात. निस्वार्थ सेवा आहे त्यांची, त्यांना कुठलीही अपेक्षा नाही. ते प्रत्येक कीर्तन, अनेक ठिकाणी कीर्तनात जाऊन रेकॉर्डिंग करून ते कीर्तनं यूट्यूब चॅनलला टाकत असतात. तसाच आपला आजचा हा कार्यक्रम, आजचा हा सोहळासुद्धा माझी माऊली या यूट्यूब चॅनलवर दिसणार आहे. सर्वांनी त्याला बघायचं, प्रेम द्यायचं, त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळेजण मोठ्या आनंदाने त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये तल्लीन राहा. दुसरं तिसरं तुमच्या जीवनात काहीच नाही. एक नाम खरं आहे, दुसरं काही नाही. बाबांनी सांगितलंय भगवंताचं नाम फक्त आहे तेच सत्य आहे. सत्य साच आणि खरे नाम विठोबाचे बरे. त्या भगवंताचं फक्त नामच सत्य आहे, साच आहे, मवाळ आहे, मऊ आहे, प्रेमळ आहे, मृदू आहे. आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाने किती जीव तरुण गेले तसे तुम्ही आपण सुद्धा तरुण जाऊ. म्हणून त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये कधीही व्यत्यय आणू नका, कधीही त्या नामचिंतनापासून लांब राहू नका. झालेली सेवा आईवडिलांच्या चरणी, भगवान माऊली बाबांच्या चरणी, तसेच सर्व साधू संत महात्म्यांच्या चरणी, भगवान भोलेनाथाच्या चरणी समर्पित करते आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देते. करविली तैसी केली कटकट वाकुडिका नीट देव जाणे, माझी या बळे नाही मी बोलत सखा भगवंत वाचा त्याची. मी जरी इथून तुम्हाला बोलताना दिसत असली पण ही कृपा माझ्या सद्गुरूंची आहे. म्हणून झालेली सेवा माझ्या सद्गुरूंच्या चरणावर समर्पित करेल आणि सेवेला याच ठिकाणी विराम देईल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज